कधी-कधी असं होतं का तुम्हाला, की तुम्ही रात्रीचे 12 वाजलेत, झोपायचा प्रयत्न करता. मग एक विचार येतो, मग दुसरा येतो आणि हे विचारांचं जाळं असं चालत राहतं. रात्रीचे 2 वाजले, कधी वाजले समजलं नाही. पण मनामध्ये विचार मात्र चालू आहे, की माझा अभ्यास होईल का? माझ्या आयुष्यामध्ये हे व्यवस्थित होईल का? मी काही चूक केली तर? किंवा काही गडबड झाली तर? बरं हे सगळं विचार करत असताना मनामध्ये धडधड होत असते, अस्वस्थता होत असते. असा अनुभव ओव्हर थिंकिंगचा तुम्हाला आला असेल. बरं या सगळ्यानंतर तुम्ही हा विचार करता, की माझ्यातच काहीतरी बिघडलंय का? तर नाही, तुमच्यात काही बिघडलं नाहीये. सर्वात आधी तर जर तुम्ही ओव्हर थिंकिंग करत असाल, तर मी सुद्धा तुम्हाला जज करणार नाहीये आणि तुम्ही सुद्धा तुमचा जो भाग आहे, जो ओव्हर थिंकिंग करतो. सो द पार्ट ऑफ you which is overthinking, don't bring any labels or judgment. तर स्वतःला दोष देण्यापेक्षा, की मी ओव्हरथिंकिंग करते, मी झोपत नाही, व्यवस्थित माझ्याकडून गोष्टी होत नाही, यापेक्षा आपण या भागाला समजून घेऊया. आपला मेंदू त्याचं बेसिक फंक्शन आहे प्रोटेक्शन. सो काही स्ट्रेस आला, काही घटना घडतायत, ज्या चॅलेंजिंग वाटतायत, तेव्हा मेंदू प्रोटेक्ट करायचं काम करतो. तर बेसिक मेकॅनिझम ऑफ ब्रेन प्रोटेक्शन आणि सर्व्हायव्हल. तर हा जिवंत ठेवण्यासाठी बनलाय. पण आनंद, हॅपीनेस हा आपल्याला निर्माण करायचा आहे. ते मेंदूचं तसं नॅचरली काम नाही. तर समजा कल्पना करा, की तुमच्या घरातला जो स्मोक अलार्म आहे, घराला आग नसतानाही जर सतत वाजत राहिला, तर किती त्रास होईल? होईल ना? ओव्हर थिंकिंगमध्ये अनेक लोकांना असाच अनुभव येतो. मेंदूचा धोक्याचा सिग्नल वारंवार सुरू होतो. जरी प्रत्यक्षात धोका नसला, तरी असं वाटतं की काहीतरी डेंजर आहे. मे बी वॉर लाइक सिच्युएशन. मेंदू त्याला तसं पर्सीव्ह करतो. मानसशास्त्रात काही तज्ञ याकडे मनातील एका संरक्षक भागाच्या दृष्टीने बघतात. म्हणजे आपण म्हणूया की ओव्हर थिंकिंग पार्ट वर्क्स लाइक अन इनर गार्ड. तर हा तुम्हाला सतत सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. समस्या तुमच्यात नाही. समस्या म्हणजे हा अलार्म खूप संवेदनशील झालाय, ओव्हर सेन्सिटिव्ह झालाय आणि हा जो मेंदूतला अलार्म आहे, तो कितीही संवेदनशील किंवा ओव्हर सेन्सिटिव्ह झालेला असला तरी चांगली बातमी ही आहे, की ब्रेन कॅन लर्न अँड रिवायर इटसेल्फ. मेंदू शिकू शकतो आणि त्याला आपण न्यूरोप्लास्टिसिटीच्या जोरावरती बदलू सुद्धा शकतो ते ओल्ड पॅटर्न्स. बरं, बघूया आता ए-ए-आय प्रॅक्टिस काय? एक छोटासा सराव. ए अवेअरनेस, ए एक्सेप्टन्स अँड आय इंटेन्शनल ॲक्शन. अवेअरनेस म्हणजे आपण त्या गोष्टीचं एक जाणीव आपल्याला होणं किंवा त्याची एक अनुभूती होणं, अवेअरनेस येणं, की ही गोष्ट आहे बाबा, हे कळणं. विचार आला, की स्वतःला विचारा, हा विचार आहे की वास्तव? फॉर एक्झाम्पल, आज माझी बस चुकली. विचार आला, मी आळशी आहे. माझा काहीही उपयोग नाही. आता हा झाला विचार. तो वास्तव आहे का? हे तुम्ही स्वतःला विचारून बघा. आणि यासाठी तुमच्या ब्रेनला एव्हिडन्सेस कलेक्ट करायला लागतील. आता दुसरा ए आहे ॲक्सेप्टन्स. आपल्या हृदयावरती हलकाच हात ठेवा आणि स्वतःला विचारा,
दीर्घ श्वास घ्या आणि मनातल्या मनात स्वतः एक हा जो ओव्हर थिंकिंग पार्ट आहे याच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा, की तुम्हाला कुठे जाणवतो एखादा सेन्सेशन किंवा हेवीनेस. सहज जाणवला ठीक आहे, नाही जाणवला तरी ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या भागाशी कनेक्ट होता, whichever shows up, say thank you for showing up. धन्यवाद. आणि स्वतःला म्हणा, की माझ्यातला हा एक भाग आहे, जो मला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पार्ट ऑफ मी इज ट्रायिंग टू प्रोटेक्ट मी. यू आर नॉट अलोन, आय एम विथ यू. तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व त्या पार्टपासून वेगळं करताय आणि त्या पार्टला सांगताय, की आय एम सीइंग यू, आय एम विथ यू. मी तुझं ऐकलं. आणि बघा, हे ही कृती करताना तुमच्या श्वासामध्ये, ओव्हरऑल बॉडी टेन्शनमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? आणि हा बदल जो तुम्हाला जाणवला, तिथे स्थिर होण्याचा प्रयत्न करा. आणि मग त्या स्थिरतेतून किंवा त्या शांततेतून जी तुम्हाला फील झाली आहे, त्याच्यातून तुम्ही एक इंटेन्शनल ॲक्शन घ्या, जी तुमच्या व्हॅल्यूजच्या अलाइनमेंटमध्ये असेल. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला मॅटर करतात, ज्या महत्त्वाच्या आहेत, तुम्ही त्याला प्राधान्य देता. तर त्या मूल्यांवरती आधारित तुम्ही स्वतःला असं विचारा, की या क्षणी माझ्या मूल्यांच्या नुसार मी कुठलं एक पुढचं पाऊल उचलू शकते? आणि मग छोटीशी ॲक्शन डिसाईड करा आणि त्या छोट्या कृतीकडे वळा. खूप मोठे प्लॅन्स, खूप मोठ्या जबाबदाऱ्या घेण्याची गरजच नाही. बरोबर? तर ह्यात लक्षात ठेवायचं असं आहे, की आपले विचार म्हणजे आपलं अस्तित्व नाहीये. यू आर डिफरंट दॅन युअर थॉट्स. तुम्ही तुमचं अस्तित्व तुमच्या विचारांपेक्षा मोठं आहे. विचार येतात आणि जातात. जसे काळे ढग येतात आणि जातात. बरोबर? तसंच विचार मनामध्ये येतात आणि जातात. तुम्ही तुमचे विचार नाही. पण तुम्ही तुमच्या मनाचे निरीक्षक आहात. तुमच्यात एक घाबरलेला भाग असू शकतो. म्हणजे पार्ट ऑफ यू कॅन बी फिअर, पार्ट ऑफ यू कॅन बी ओव्हर थिंकिंग. पण त्याचबरोबर एक शांत, एक शहाणा आणि खंबीर भागही आहे. म्हणजे पार्ट ऑफ यू इज फर्म, असर्टिव्ह असंही आहे. आणि जर हा व्हिडिओ बघताना तुम्हाला वाटलं, कोणीतरी मला समजून घेतलं, माझ्या पार्टनेच मला समजून घेतलं. यू कॅन ड्रॉप द कमेंट ऑफ हार्ट अँड वी वुड लव्ह टू सी द हार्ट्स. कारण आपण इथे फक्त मेंटल हेल्थबद्दल बोलणार नाही. आपण एकत्र स्वतःकडे परत येण्याचा एक प्रवास सुरू करणार आहोत. स्वतःशी कनेक्ट होण्याचा, स्वतःकडे परत येण्याचा. तर ह्या सगळ्या स्वतःकडे परत येण्याच्या जर्नीमध्ये कुठेही तुम्ही स्वतःला हरवणार नाहीये. तुम्ही उलट स्वतःकडे येणार आहे. पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. स्वतःवरती हा विश्वास ठेवा, की माझं अस्तित्व महत्त्वाचं आहे आणि जो माझ्यातला ओव्हर थिंक करणारा पार्ट आहे, त्याचंही अस्तित्व महत्त्वाचं आहे. कारण तो मला प्रोटेक्ट करतो. माझा ब्रेन मला प्रोटेक्ट करतो आणि मी माझ्या या भागाशी कनेक्ट होण्यासाठी शिकले आहे. मी माझ्या विचारांपेक्षा माझं अस्तित्व मोठं आहे हे या व्हिडिओतून शिकले आणि मी अवेअर झाली आहे. मी काही ॲक्सेप्ट केल्या आहेत काही गोष्टी आणि मी इंटेन्शनल ॲक्शन एक छोटीशी कृतीसुद्धा करणार आहे. यासाठी स्वतःला ॲप्रिशिएट करायला मात्र विसरू नका. काळजी घ्या.